नमस्कार. नमस्कार. तर आज आपण कृषी महा-डी-बी-टी अनुदान या संदर्भात थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी महा-डी-बी-टी फार्मर स्कीम अर्थात कृषी योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकरण किंवा फळबाग लागवड योजना असतील किंवा इतर वेगवेगळ्या योजना, अनुदान ही शेतकऱ्यांना वितरण होणं प्रलंबित आहे. आणि याच अनुदानाचे वितरण 10 एप्रिल 2026 पासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थकीत असलेले अनुदान वितरण व्हायला सुरू झाले आहे. ज्याच्यामध्ये भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना 24 आणि 25चं थकीत असलेलं अनुदान असेल, तर कृषी यांत्रिकरण योजनेचे 2025-26चं थकीत असलेलं अनुदान हे आता क्रेडिट व्हायला सुरू झालेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि याच शेतकऱ्यांना जवळजवळ आता 516 कोटी रुपयांच्या अनुदानाचं वितरण झालेलं आहे. आणि साधारणपणे आणखीही 1000 कोटी रुपयाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत 1,30,000पेक्षा जास्त शेतकरी आहेत. मित्रांनो, आता जर ताज्या अपडेटनुसार आता ही काही नवीन माहिती अपडेट झालेली आहे. यानुसार आपण जर पाहिलं तर जे काही कृषी यांत्रिकरण योजनेचे शेतकरी आहेत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अनुदान बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 83,723 शेतकऱ्यांचं हे अनुदान वितरण झालेलं आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण 10 एप्रिल रोजी पाहिलं होतं, जर साधारणपणे 78,000 शेतकऱ्यांचं हे अनुदान वितरण झालं होतं, तर 473 कोटी, ज्याच्यामध्ये आता जवळजवळ आपण पाहू शकता साधारणपणे 6,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हे अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे. आणि 516 कोटी म्हणजे जवळ 40 ते 45 कोटी रुपयांचं अनुदान हे गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण करण्यात आलेले आहे. 1,864 शेतकरी अद्यापही देखील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि 200 कोटी रुपये अनुदान हे सध्या राज्य शासनाकडे शिल्लक आहे. एकंदरीत 1,109 कोटी रुपये वितरण करणं बाकी, त्याच्यापैकी 200 ते 250 कोटी आता या चालू आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट केले जातील. आणि पुन्हा एकदा साधारणपणे 800 ते 900 कोटी रुपयांचं हे अनुदान असतील त्या शेतकऱ्यांना प्रतीक्षित करावी लागेल. म्हणजे साधारणपणे 1,00,000 शेतकरी अद्यापही देखील प्रतीक्षेमध्ये राहून शेतकऱ्यांना याच्यामध्ये भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनासुद्धा मोठ्या प्रमाणात अनुदान वितरण व्हायला सुरू झालेलं आहे. साधारणपणे 153 शेतकऱ्यांना गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 2024-2025 जे प्रलंबित शेतकरी आहेत, जे ऑलमोस्ट क्लिअर झालेले फक्त 2,473 शेतकऱ्यांना हे अनुदान बाकी. आणि जर पाहिलं तर 1,412 शेतकऱ्यांना हे अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे. पूर्णपणे हे शेतकरी बाकी होते, ज्याच्यामध्ये फक्त 1,300 ते 1,400 शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं होतं. आणि उर्वरित आता एक साधारणपणे 8 ते 10 हजार शेतकऱ्यांना हे अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याच प्रमाणे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सुद्धा देखील अनुदान वितरण व्हायला सुरू झालेलं आहे. अंतर्गत सुद्धा आपण पाहू शकता थकीत असलेले अनुदान क्लिअर झालेले आहे. साधारणपणे 146 शेतकरी फक्त 2024 ते 25चे प्रतीक्षेत आहेत. आणि ज्याच्यामध्ये चालू वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर 76,000 जे 38,000 काही आकडा होता, त्यापैकी आता 76,000 एवढ्या शेतकऱ्यांचं हे अनुदान वितरण झालेलं आहे. तर
286 कोटी रुपये म्हणजे साधारणपणे गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये साधारणपणे 100 कोटीपेक्षा जास्त अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट करण्यात आलेले. आणखीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र शासनाची कृषी विभागाच्या डॅशबोर्डवरती ही आकडेवारी पाहू शकता. आता हे साधारणपणे आपण पाहू शकता, शेतकऱ्यांना 516 कोटी 70 लाख रुपयाचा अनुदान हे वितरण करण्यात आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर आपलं अनुदान राहिलं असेल तर ते आपल्या खात्यावर नक्कीच जमा होईल. तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.